जय मुक्ताई. मी संतोष मराठे मुक्ताई वार्ता चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करीत आहे. सेन्सेक्स 361 अंकांनी वाढला. स्मॉल कॅपची उसळी, 3.42 लाख कोटींची कमाई. जागतिक सकारात्मक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी तेजीत बंद झाला. आज मजबूत सुरुवातीनंतर बाजारात चढ उतार दिसून आले, पण आजच्या सत्रातील अखेरच्या तासात जोरदार तेजी राहिली. सेन्सेक्स 361 अंकांनी वाढून 81,921 वर बंद झाला, तर NSE निफ्टी 104 अंकांच्या वाढीसह 25,041 वर स्थिरावला. काय आहेत ठळक मुद्दे पाहूयात. सेन्सेक्स 361 अंकांनी वाढून 81,921 वर बंद. NSE निफ्टी 104 अंकांच्या वाढीसह 25,041 वर स्थिरावला. ऑइल आणि गॅस वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद. टेलिकॉम आणि मीडिया प्रत्येकी 2% वाढले. कॅपिटल गुड्स, IT, हेल्थकेअर, पॉवरमध्ये प्रत्येकी 1% वाढ. स्मॉल कॅप 1.5% वाढून बंद. गुंतवणूकदार 3.42 लाख कोटींनी मालामाल. BSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी 3.42 लाख कोटींनी वाढून 463.59 लाख कोटींवर पोहोचले. 9 सप्टेंबर रोजी ते 460.17 लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना आज 3.42 लाख कोटींचा फायदा झाला. IT शेअर्स चमकले. ऑइल आणि गॅस वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. टेलिकॉम आणि मीडिया प्रत्येकी 2% वाढले, तर कॅपिटल गुड्स, IT, हेल्थकेअर, पॉवर प्रत्येकी 1% वाढले. BS मिड कॅप 0.5% आणि स्मॉल कॅप 1.5% वाढून बंद. सेन्सेक्सवरील टॉप गेनर्स शेअर्स कोणते? सेन्सेक्सवर भारती एअरटेल, HCL, टेक महिंद्रा, NTPC, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, TCS, टायटन, अदानी पोर्ट्स, मारुती हे शेअर्स 1.2% वाढले, तर बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले. सेन्सेक्सवर आज NTPCचा शेअर्स आघाडीवर राहिला. NSE निफ्टीवर डिव्हिस लॅबचा शेअर्स 5% वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर LTI, माइंडट्री, भारती एअरटेल, विप्रो, HCL, टेक हे शेअर्स 2 ते 3% वाढले, तर HDFC लाईफ, SBI लाईफ, बजाज फिनसर्व, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स हे शेअर्स 1 ते 4% घसरले. निफ्टी 50 निर्देशांक आज 25,000 वर बंद. विमा कंपन्यांचे शेअर्स घसरले, कारण काय? आरोग्य विमा प्रीमियम्सवरील GST कपातीचा निर्णय पुढे ढकलल्यानंतर आज विमा कंपन्यांचे शेअर्स घसरले. यात SBI लाईफ, HDFC लाईफ यांचा समावेश होता. अमेरिकेतील बाजारात विक्रीनंतर रिकव्हरी. सोमवारी अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी राहिली होती. येथील प्रमुख निर्देशांक 1%हून अधिक वाढून बंद झाले. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा झाला होता, पण आता येथील बाजारात रिकव्हरी दिसून आली आहे. परदेशी गुंतवणूकदार बनले खरेदीदार. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 9 सप्टेंबर रोजी 1,176 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली, तर याच एका दिवसात देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,757 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.